खरंच आज तुम्ही दोघं जण आलात. आमची सगळी मंडळी आज घरात आहेत, त्याच्यामुळे घर कसं अगदी छान भरल्यासारखं वाटतंय ना. हो ना मासाहेब, आज सकाळी निघतानाच मी निकीला म्हटलं आज सरदेसायांकडचा नाश्ता आहे, म्हणजे दिवसभर जेवणाची चिंता करायला नको. शालिनी ताई, तुमची रेसिपी अगदी छान होती. आमच्या ज्योतीलाही शिकवा ना जरा. मम्मा आम्ही शिकून घेतली, आता घरी आले ना की तुम्हाला दोघांना खायला घाली. बरं पण मासाहेब, तुम्ही मला फोनवर म्हणाला होतात की काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून, ते कुठे आहे? हो ना, आम्हाला तुम्हा सगळ्यांशीच थोडं बोलायचंय. गडकरी, तुम्ही आमचे व्याही, तसेच गोवर्धन प्रभू हेही आमचे व्याही. मुक्ता आणि ज्योतीमुळे ही तिन्ही घरं आता एकमेकांशी बांधली गेली आहेत, हो ना. लग्न म्हणजे काही फक्त दोन जीवांचंच मिलन नाही, दोन घरांचंही मिलन असतं. म्हणूनच आपली मुलगी ज्या घरात जाते त्या घराचंही भलं व्हावं असाच विचार आपण नेहमी करतो, नाही का? काय गडकरी, तुम्हाला काय वाटतं? हो मासाहेब, अगदी बरोबर आहे. पण तुम्ही तसे वागला नाहीत गडकरी. ज्या घरात तुम्ही तुमची मुलगी दिली त्या सरदेसाईंच्या घरातच आग पेटवून दिलीत तुम्ही. सरदेसाईंच्या पाठीत खंजीर खुपसलात तुम्ही. आमचे व्याही गोवर्धन प्रभू यांच्यावर जो खुनी हल्ला झाला तो तुम्ही करवला होता, हे कळलंय आम्हाला. का करेन मासाहेब? मासाहेब, घरी बोलवायचं आणि अपमान करायचा, ही सरदेसायांची रीत माहित नव्हती मला. गडकरी, अपमान तुम्ही केलाय नात्याचा, आणि रीतभात तुम्ही आम्हाला नका शिकवू. आम्ही काय बोलतो आहोत आणि कुठले आरोप करतो आहोत याचा पूर्ण भान आहे आम्हाला. कदाचित तुम्हालाही हे माहिती असेलच, पण पुरावा हवा असेल नाही तुम्हाला. गोवर्धन,
गडकरींचं आणि तुझं काय काय बोलणं झालं आणि गडकरींचं काय काय बोलणं तू ऐकलंस ते जरा ऐकव सर्वांना. वेलकम मिस्टर आनंद जोशी. जोशीच ना? राईट. मी तुम्हाला माझ्या कंपनीत एक जॉब ऑफर करतोय. माझ्याकडे ऑलरेडी एक खूप चांगला जॉब आहे. मिस्टर आनंद, तुमच्या आत्ताच्या सॅलरीच्या दुप्पट सॅलरी मी तुम्हाला ऑफर करतोय. पण कॅच काय? तुमच्या ऑफिसमधले ते गोवर्धन प्रभू, त्यांचं आणि माझं एक खूप जुनं वैर आहे. त्याची परतफेड करायची मला तुमच्या मदतीने. आणि तू दिलेल्या माहितीसाठी तुला योग्य ते बक्षीसही दिलं जाईल. पण माहिती अशी पाहिजे की त्या गोवर्धन प्रभूचा गळा कायमचा आवडता येईल. वेळ ना, या माहितीचा बरोबर वापर करू शकेल अशी एक पार्टी माझ्या माहितीत आहे. तुझ्या आत्ताच्या या कामाबद्दल माझ्याकडून तुला ही गिफ्ट. हा आनंद, तू दिलेली माहिती खूप उपयोगी पडली आपल्याला. गोवर्धननी तयार केलेलं अमृत डेअरीचं टेंडर त्याची कॉपी तुम्हाला दिली. ते मी दिलं अमृत डेअरीच्या एका रायव्हल पार्टीला. म्हणजे लक्षात येते ना तुझ्या, हे कॉन्ट्रॅक्ट आता अमृत डेअरीला मिळणार नाहीच. आनंद, म्हणजे हे टेंडर अमृत डेअरीकडून गेलं. असंच व्हायला पाहिजे, वारंवार व्हायला पाहिजे. त्या गोवर्धनचं नाक असंच ठेचलं गेलं पाहिजे. काय वैर काय आहे तुमचं आणि गोवर्धन साहेबांचं? वैरच आहे. खरं तर सुरुवात झाली होती एका मित्रासाठी. आता वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखं सुरू आहे सगळं. मित्रासाठी म्हणून या गोवर्धनला संपवण्याचा 2दा प्रयत्न केला. एकदा ऍक्सिडेंट घडवून आणला, एकदा हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. पण हा गोवर्धन दोन्ही वेळेला वाचला. मग म्हटलं ठीक आहे, तसा संपत नाही हा गोवर्धन, तर डिस्क्रेडिट करून संपवायचा. गडकरी बोलतोय आनंद. तुमच्या ऑफिसमध्ये एकदम हलकल्लोळ झाला की नाही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुमचं ते टेंडर पास झालं नाही ना? हां, बातमी पोचली. साहेबांपर्यंत पण पोचेल लवकरच. स्फोट झाला पाहिजे, स्फोट. असा स्फोट की संशयाची सुई त्या गोवर्धनकडेच वळली पाहिजे. झालं समाधान डॅडी? काय मिळवलं तुम्ही हे सगळं करून? तुमच्या जराही लक्षात नाही आलं की आपली मुलगी या घरात सून म्हणून राहतीये. आता यापुढे या घरात मान वर करून हे राहू शकेन असं वाटतंय तुम्हाला? का डॅडी? तुम्ही गोवर्धन प्रभूंवर नाही, स्वतःच्या मुलीवर सूड उगवलाय. तुमची मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटते हो मला. तुमची मुलगी म्हणून घ्यायची लाज वाटते हो मला. माझ्या पप्पांनी काय वाईट केलं होतं तुमचं? का त्यांच्या जीवावर उठलात? खरंच तुम्हालाही एक मुलगी आहे, तुम्ही विसरलात. वडील आहात का आहात तरी कोण?
कधी तुम्ही ह्याचे काही केलंयत ना, हे खूप महागात पडणार आहे तुम्हाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सोडणार नाहीये तुम्हाला. सदस्य गडकरी, का केलं तुम्ही हे सगळं? तुमचा माझा काय संबंध? तरी सुद्धा या गोष्टी तुम्ही केल्यात का? का बोला ना, आता तोंड उडा ना. तुम्हीच केलं नाही सगळं? हो हो, मीच केलं हे सगळं. आणि ऐकायचंय का केलं आणि कुणासाठी केलं? ऐकायचंय? हे सगळं मी केलं ते माझ्या व्यायांसाठी, दिवाकरच्या सांगण्यावरून. नाती मलाही कळतात आणि ती मी माझ्या पद्धतीनं जपतो सुद्धा. खूप ऐकून घेतलं मासाहेब. पण आता तुमच्या सुपुत्राचे हे प्रताप ऐकल्यानंतर काय मत आहे तुमचं? मासाहेब, माझ्यावर विश्वास नसेल तर विचारा ना दिवाकर साहेबांना. दिवाकर साहेब, आता तरी काहीतरी बोला, का गप्पच बसणार आहात फक्त? तू केलंस? माझ्या जोर उठलास तू? ही कंपनी बुडवायला निघालास तू? का? कशासाठी? चांगली शिकवण दिलीत पुढच्या पिढीला. आईचे चांगले पांग फेडलेत हा तुम्ही. व्यर्थ गेला आमचा जन्म, व्यर्थ गेली सगळी माया, ममता, शिकवण. आमच्या पोटच्या पोरांनी हे असं कृत्य करावं? एखाद्याच्या जीवावर उठावं? कुठे कमी पडलो आम्ही? हा, आई म्हणून कुठे कमी पडलो आम्ही? कुठे कमी पडलो आम्ही? हा, आई म्हणून कुठे कमी पडलो आम्ही?
अजून का थांबला तुम्ही इकडे? अजून काही तमाशा बघायचा बाकी आहे तुमचा? झाला तेवढा पाहुणचार पुरे नाही का झाला तुमचा? गडकरी साहेब, यापुढे पावले टाकायचं नाही आमच्या घरात. आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी आता कायमचे बंद. तुम्ही ज्योतीचे वडील आहात म्हणून चांगल्या शब्दात सांगतोय. प्लीज प्लीज गेट आउट. आउट. गोवर्धन काका, झाल्या प्रकाराबद्दल आम्ही सगळेच तुमचे खूप अपराधी होतो. आम्हाला क्षमा करा असं म्हणण्याची सुद्धा मला लाज वाटते. झाल्या प्रकारामुळे तुम्हाला मुक्ताची काळजी वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी मुक्ताच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मग ते माझे वडील असोत किंवा सासरा, यापुढे तुम्हाला किंवा मुक्ताला कसलाही त्रास होणार नाही.